Dear student, in the last lecture we have seen circular motion, centripetal force, Kepler's law, Kepler's first law, Kepler's second law, Kepler's third law. मागच्या क्लासमध्ये आपण वर्तुळाकार गती, अभिकेंद्रिकीय बल, केपलरचे नियम, त्याच्यामध्ये केपलरचा पहिला नियम, केपलरचा दुसरा नियम, केपलरचा तिसरा नियम त्या ठिकाणी पाहिला. केपलरच्या पहिल्या नियमामध्ये आपण पाहिलं की वर्तुळाची ग्रहाची असणारी काही कक्षा जी आहे तर ती कक्षा लंबवर्तुळाकार असून सूर्य जो आहे तर तो सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर त्या ठिकाणी असतो. त्याच्यानंतर केपलर्स सेकंड लॉ आपण पाहिला, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. जे ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ त्या ठिकाणी व्यापन करताना दिसते. त्याच्यानंतर आपण केपलर्स थर्ड लॉ आपण पाहिला, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ ए प्लॅनेट फ्रॉम द सन. म्हणजेच सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तन काळाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाच्या समानुपाती असतो. एवढा भाग आपण मागच्या क्लासमध्ये पाहिला. पुढे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, न्यूटनचा असणारा जो काही गुरुत्वाकर्षणाचा असणारा जो काही नियम जो आहे तर तो नियम आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. ऑल द अबव्ह कन्सिडरेशन including Kepler's law led Newton to formulate his theory of universal gravity. म्हणजे वरील सर्व असणारे जे काही केपलरचे असणारे जे काही निरीक्षण, म्हणजे वरील सर्व निरीक्षण आणि केपलरचा असणारा जो काही लॉ जो आहे, नियम जो आहे तर तो नियम लक्षात घेऊन न्यूटननं त्याचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा असणारा जो काही सिद्धांत जो आहे तर तो सिद्धांत त्यांनी त्या ठिकाणी मांडला. According to this theory, every object in the universe attracts every other object with a definite force. आणि हा जो काही सिद्धांत जो आहे तर त्या सिद्धांतानुसार विश्वातील असणारी जी काही प्रत्येक असणारी जी काही वस्तू जी आहे तर ती प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक असणारे जे काही बल जे आहे तर त्या बलानं त्या ठिकाणी आकर्षित करते. त्याच्यानंतर पुढे अकॉर्डिंग दिस थिअरी एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट्स विथ ए डेफिनेट फोर्स. दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रॉडक्ट ऑफ मासेस ऑफ द टू ऑब्जेक्ट and is inversely proportional to the square of the distances between them. जे हे असणारे जे काही बल जे आहे हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी त्या ठिकाणी समानुपाती असतं आणि त्यांच्यामधील अंतराच्या वर्गाशी कसं असतं तर त्या ठिकाणी व्यस्तानुपाती असतं. आता पुढे ग्रेट सायंटिस्टच्या अगोदर आपण तो फॉर्म्युला जो आहे तर तो फॉर्म्युला नेमका कसा त्या ठिकाणी तयार झाला हे पहिल्यांदा त्या ठिकाणी पाहता काय सांगितलेले की फिगर शोज टू ऑब्जेक्ट विथ मासेस m1 and f2 kept at a distance d from each other. म्हणजे आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे m1 व m2 वस्तुमान असलेले ज्या काही दोन वस्तू ज्या आहेत तर त्या दोन वस्तू काय केलेले डी जे असणारे जे काही अंतर जे आहे तर त्या अंतरापासून एकमेकांपासून त्या ठिकाणी दूर ठेवलेले. मॅथमॅटिकली द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन दीज टू बॉडीज कॅन बी रिटन. म्हणजे या दोन वस्तू ज्या आहेत तर त्या दोन वस्तूमधील असणारे जे काही गुरुत्वीय आकर्षण बल जे आहे तर ते गुरुत्वीय आकर्षण बल आपल्याला गणितीय भाषा जी आहे तर ते गणितीय भाषेमध्ये खालील पद्धतीने त्या ठिकाणी लिहिते. आता कसं लिहिता येईल तर याच्यासाठी आपल्याला स्टेटमेंट त्या ठिकाणी आहे. काय सांगितले, धिस फोर्स, काय सांगितलेले की धिस फोर्स
इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रॉडक्ट ऑफ द मासेस ऑफ द टू ऑब्जेक्ट्स. हे जे काय असणार ते काही बल जे आहे तर ते बल कसं सांगितले, हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती असतं. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय सांगितलेले आहे, सर्वसाधारणपणे त्यांच्यामधले असणारे जे काही मास जे आहे, एकाचं मास त्या ठिकाणी M1 आहे, दुसऱ्याचं त्या ठिकाणी M2 आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की हे एफ असणारे जे काही बल जे आहे तर ते बल त्यांचे असणारे जे काही मासेस जे आहेत तर त्या मासेसच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी व्यस्त अनुपाती आहे. अशा प्रकारचं पहिलं स्टेटमेंट त्या ठिकाणी. दुसरं त्याच्यानंतर आपल्याला सांगितले की एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू. आता एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. आता डायरेक्टली प्रोपोर्शनल कशा लिहिता येईल पहा पुन्हा, की एफ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू 1/d². म्हणजे अशा पद्धतीची दोन इक्वेशन जी आहेत तर ती दोन इक्वेशन आपल्याला त्या ठिकाणी मिळतील. आणि या दोघांवरून डायरेक्ट आपल्याला त्या ठिकाणी असणारे जे काही इक्वेशन जे आहे तर ते म्हणजे पहिलं इक्वेशन आपलं होतं की एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू M1 M2. दुसरं इक्वेशन आपलं आहे की एफ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू 1/d². इक्वेशन नंबर 2. याच्यावरून एकच आपल्याला इक्वेशन लिहिता येईल की एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू M1 M2 डिवायडेड बाय d². म्हणजे अशा पद्धतीने इक्वेशन जे आहे तर ते इक्वेशन आपल्याला त्या ठिकाणी लिहित आहे. याच्यावरूनच पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येता नसते की आपलं असणारं जे काही मूळचं असणारं जे काही इक्वेशन जे आहे तर ते इक्वेशन आपल्या लक्षात येता नसते की काय इक्वेशन त्या ठिकाणी आहे की एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू M1 M2 डिवायडेड बाय d². तर जे काही प्रोपोर्शनॅलिटी असणार जो काही कॉन्स्टंट जे आहे तर त्या प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंटच्या ऐवजी आपण एफ इज इक्वल टू प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेतला कॅपिटल G आणि आपल्याला लिहिता येईल की M1 M2 डिवायडेड बाय d². अशा पद्धतीचं असणारं जे काही इक्वेशन जे आहे तर ते इक्वेशन आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. याला इक्वेशन नंबर आपण 2 त्या ठिकाणी. आता पुढे हिअर G is the constant of proportionality and is called the universal gravitational constant. या ठिकाणी असणारा जो काही कॅपिटल G जो आहे तर तो कॅपिटल G हा स्थिरांक असून त्याला काय म्हटलेलं आहे की वैश्विक अशा प्रकारचा गुरुत्वीय स्थिरांक त्या ठिकाणी म्हटले. पुढे द अबव्ह लॉ मीन्स दॅट इफ मास ऑफ वन ऑब्जेक्ट इज डबल द फोर्स बिटवीन द टू ऑब्जेक्ट इज ऑल्सो डबल. ज्या ठिकाणी एफ इज इक्वल टू कॅपिटल G M1 M2 डिवायडेड बाय d². हा जो काय असणारा काही नियम जो आहे तर त्या नियमाचा जर आपण विचार त्या ठिकाणी केला तर दोन वस्तूंपैकी जर एका वस्तूचं असणारे काही वस्तुमान जे आहे तर ते वस्तुमान आपण त्या ठिकाणी डबल केलं, दुप्पट केलं तर वरील नियमाप्रमाणे त्यांच्यामधलं असणारे काही गुरुत्वीय बल जे आहेत एफ जे आहे तर ते एफ सुद्धा काय होताना दिसते दुप्पट त्या ठिकाणी होताना दिसतं. आल्सो इफ the distances is doubled, the force decreases by the factor of force. हे त्या ठिकाणी लक्षात ठेवा की दोन वस्तूमधील असणारे काही अंतर जे आहे D जे आहे ते जर दुप्पट जर केलं तर बल त्याच्या काय होताना दिसते 1/4 त्या ठिकाणी होताना दिसते. पुढे if two bodies are spherical, the direction of the force is always along the line joining the centers of the two bodies and the distance between the center is taken to be d. म्हणजे दोन असणाऱ्या ज्या काही वस्तू ज्या आहेत तर त्या ठिकाणी स्फेरिकल असतील, गोलाकृती त्या ठिकाणी असतील आणि त्यांच्यामधील असणारे जे काही बल जे आहे तर ते बल त्यांच्या केंद्रांना जोडणाऱ्या सरळ रेषेमध्ये जर असेल तर त्या केंद्रांना जोडणाऱ्या त्या रेषाखंडाची लांबी ही त्यामधील अंतर म्हणून त्या ठिकाणी धरली जाते आणि ती स्मॉल d ने त्या ठिकाणी आपण दाखवलेली. पुढे इन केस when the both bodies are not spherical or have irregular shape, then the direction of the force is along the line joining their centers of the mass and d is taken to be the distance between the two centers of the mass. म्हणजे ते असणाऱ्या काही वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तू त्या ठिकाणी गोल नसतील किंवा नियमित आकाराच्या त्या ठिकाणी नसतील, रेग्युलर त्या ठिकाणी नसतील तर बल त्यांच्या वस्तुमानाच्या केंद्रांना
जोडणाऱ्या रेषाखंडाच्या दिशेत त्या ठिकाणी असतं आणि डी त्याच्यासाठी रेषाखंडाची लांबी म्हणून त्या ठिकाणी ती घेतली जाते. पुढे आता इक्वेशन 2 आपल्या लक्षात येतं नसते की इक्वेशन 2 काय आहे, F इज इक्वल टू कॅपिटल G M1 M2 डिवायडेड बाय डी स्क्वेअर. हे असणार जे काही इक्वेशन 2 जे आहे, इट कॅन बी सीन दॅट द व्हॅल्यू ऑफ G इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्टिंग बिटवीन द टू युनिट मासेस केप्ट ॲट ए युनिट डिस्टन्स अवे फ्रॉम इच अदर. म्हणजे समीकरण 2 वरून आपल्याला असं त्या ठिकाणी लक्षात येतं नसतं की जीचं असणारं जे काही मूल्य जे आहे, तर ते जीचं मूल्य हे एकक वस्तुमान असलेल्या एकमेकांपासून एकक अंतरावर स्थित असलेल्या दोन वस्तूंमधील गुरुत्वीय बल त्या ठिकाणी मोजलं तर ते आपल्याला त्या ठिकाणी मिळतं. म्हणजे या ठिकाणी पुढे काय म्हटलेलं आहे की दस इन सिस्टीम इंटरनॅशनल युनिट द व्हॅल्यू ऑफ जी इज इक्वल टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द टू मासेस ऑफ 1 kg केप्ट 1 मीटर अपार्ट. म्हणजे सिस्टीम इंटरनॅशनलमधील एकक प्रणालीमध्ये जीचं असणारं जे काही मूल्य जे आहे, तर ते जीचं मूल्य 1 किलोग्रॅम वस्तुमान असलेल्या व एकमेकांपासून 1 मीटर अंतरावर असलेल्या वस्तूमधील गुरुत्वीय बलाच्या मूल्य एवढं त्या ठिकाणी ते आपल्याला आढळून येताना दिसतं. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितले की यूज युअर ब्रेन पॉवर. म्हणजे डोकं जे आहे तर ते डोकं काय करायला सांगितलं, आपल्याला चालवायला सांगितले. काय चालवायला सांगितले की शो दॅट इन सिस्टीम इंटरनॅशनल युनिट्स द युनिट ऑफ जी इज न्यूटन मीटर स्क्वेअर किलोग्रॅम मायनस स्क्वेअर. द व्हॅल्यू ऑफ जी was first experimentally measured by the Henry Cavendish in system international units. Its value is 6.673 into 10 raised to minus 11 न्यूटन मीटर स्क्वेअर किलोग्रॅम मायनस स्क्वेअर. म्हणजे या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी दाखवायचे, काय दाखवायचे की सिद्ध करायचे की सिस्टीम इंटरनॅशनल एकक प्रणालीमध्ये जीचं असणारे काही एकक जे आहे तर ते जीचं एकक न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर आणि जीचं असणारे काही मूल्य जे आहे तर ते मूल्य सर्वप्रथम हेनरी कॅव्हेंडिश या शास्त्रज्ञानं प्रयोग करून त्या ठिकाणी मोजलं. SI एकक प्रणालीमध्ये ते 6.673 गुणिले 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम या ठिकाणी फक्त स्क्वेअर दिले तर ते मायनस स्क्वेअर त्या ठिकाणी पाहिजे, तर ते लक्षात घ्यायचे. आता हे सिद्ध करता येईल आपल्याला कशा पद्धतीने ते असणारे जे काही जीची असणारे जे काही SI मधलं असणारे जे काही युनिट जे आहे तर ते युनिट आपल्याला त्या ठिकाणी काढायचं. आता ते कसं काढता येईल तर आपल्याला माहिती बा की F इज इक्वल टू कॅपिटल G M1 M2 डिवायडेड बाय R स्क्वेअर और D स्क्वेअर काही लिहू शकतो आपण डिस्टन्स. याच्यावरून आपल्याला जीची असतानाची काही व्हॅल्यू जी आहे तर ती जीची व्हॅल्यू त्या ठिकाणी काढायची. जीची व्हॅल्यू करण्यासाठी आर जे आहे तर ते आरचं आपल्याला त्या ठिकाणी ट्रान्सफर करावं लागेल. आरचं जर ट्रान्सफर जर केलं तर आपल्याला लक्षात येतं नसतं की FR स्क्वेअर इज इक्वल टू कॅपिटल G M1 M2. पुढे आपल्याला जीची व्हॅल्यू त्या ठिकाणी काढायची, पुन्हा M1 M2चं त्या ठिकाणी ट्रान्सफर करावं लागेल. म्हणजेच G इज इक्वल टू FR स्क्वेअर डिवायडेड बाय M1 M2 अशा पद्धतीचं असणारं जो काही युनिव्हर्सल कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशनची व्हॅल्यू जी आहे तर ती व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. याच्यानंतर पुढे पाहत की सर्वसाधारणपणे जी जी आहे तर त्या जीची किंमत आपल्याला त्या ठिकाणी लक्षात आली की जी काय आहे आपलं G इज इक्वल टू FR स्क्वेअर डिवायडेड बाय M1 M2. याच्यामध्ये फोर्स जो आहे तर तो फोर्स कशामध्ये मोजला जातो, न्यूटनमध्ये त्या ठिकाणी मोजला. त्याच्यानंतर असणार जे काही डिस्टन्सेस जे आहे तर ते डिस्टन्सेस कशामध्ये मोजताना दिसतंय तर आपण त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे मीटरमध्ये त्या ठिकाणी मोजतो, पण त्या ठिकाणी मीटरचा स्क्वेअर आहे म्हणून मीटर स्क्वेअर. त्याच्यानंतर असणारे जे काही मासेस जे आहे तर ते मासेस कशामध्ये मोजतो आपण तर त्या ठिकाणी किलोग्रॅममध्ये त्या ठिकाणी मोजतो आणि म्हणून किलोग्रॅम स्क्वेअर त्या ठिकाणी येते. म्हणजे अशा पद्धतीनं किंवा हेच आपल्याला असंही त्या ठिकाणी दाखवता येईल की न्यूटन
मीटर स्क्वेअर. त्याच्यानंतर हे किलोग्रॅम स्क्वेअर डिनॉमिनेटरला आहे, तेच जर आपण वर जर आणले तर तेच आपल्याला किलोग्रॅम मायनस 2 अशा पद्धतीने त्या ठिकाणी लिहिलं. जे अशा पद्धतीने ते असणारे जे काही एकक जे आहे तर ते एकक आपल्याला काय करता येईल, अशा पद्धतीने त्या ठिकाणी ते लिहिता येईल. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.